सभापती महोदय, आज सुरुवातीलाच आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे। आज या ठिकाणी सहकार विधेयक 54च्या माध्यमातून सुधारणा विधेयक या ठिकाणी येत असताना मला या ठिकाणी काही विषय सुचवायचे सभापती महोदय की आपण या ठिकाणी हे विधेयक आणत असताना ह्याच्यामध्ये 10 गुंठे जमीन असताना अर्ज करण्याच्या बाबतीमध्ये जे विधेयकामध्ये उल्लेख केलेला आहे, माझी सहकार मंत्री महोदयाला विनंती आहे की जो सातबारावरती शेतकरी आहे त्याला अर्ज करण्याची आवश्यकताच काय असं माझं या ठिकाणी मत आहे। ज्याचं सातबारा उतार्यावरती नाव आहे त्या सगळ्या सभासदांना सभासद करून घ्यावं। कालच आपण महिला शेतकरी म्हणून ज्यांचा उल्लेख केला त्यांचंही त्या उतार्यावरती नाव आता त्या विधेयकाच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहे। त्या ठिकाणी त्या महिलांनाही सभासद करण्याची तरतूद यामध्ये घ्यावी, कारण या ठिकाणी अर्ज केल्यानंतर सुद्धा परत त्या सोसायटीनं सभासद करून न घेणं, त्याचा अर्ज फेटाळणं, परत EIR अपील करणं, परत त्याची अपील होणं, ह्या शेतकऱ्यांना हेलपाटे घालण्याच्या किंवा त्रास देण्याची आतापर्यंत गेली देश स्वतंत्र झाल्यापासून ही पद्धत कुठली आहे हे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या किंवा शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही। दुसरा मुद्दा, अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी ह्या सोसायट्या चालवत असताना संपूर्ण जर ठराविक बोटावरती मोजण्या एवढ्या बँका जर सोडल्या आणि त्या बँकाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सोसायट्या जर पाहिल्या तर बहुतांशी सोसायट्या अडचणीत येण्याचा या ठिकाणी घाट घातलेला आहे। कारण या राज्यामध्ये जुन्या जाणत्या माणसांनी या सहकाराची निर्मिती करण्यापाठीमागचा उद्देश वेगळा होता सभापती महोदय। ही त्या काळामध्ये पैशाची फार मोठी अडचण असायची, एक व्यक्ती कुठं मोठा श्रीमंत नसायचा म्हणून 8 तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये साखर कारखान्याची निर्मिती व्हायची किंवा असंख्य लोकांनी त्या ठिकाणी शेअर जमा करायचे आणि बँकेची निर्मिती व्हायची, दूध संघाची निर्मिती व्हायची, सूत गिरण्याची निर्मिती व्हायची। काय काय त्यागी माणसांनी स्वतःच्या 50-50, 100-100 एकर जमिनी त्या ठिकाणी मॉर्गेज दिल्या आणि त्या ठिकाणी एक उद्योग या ठिकाणी उभा करण्याचं, बँका सहकार उभा करण्याचं काम केलं। परंतु नंतरच्या कालखंडामध्ये एक सहकाराला राजकीय अड्डा बनवण्याचं काम या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या निदर्शनास आलं सभापती महोदय। म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक 2010 सालापासून त्याचा जे 2600 कोटी रुपये अत्यंत चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केलं गेलं। प्रत्येकाने त्या ठिकाणी उठसूट, कुणीही ज्याला पिठाची गिरणी चालवता येत नाही त्यांनी साखर कारखाने काढले सभापती महोदय। आज गेली 16 वर्ष होऊन गेलं तो विषय त्या ठिकाणी तसाच प्रलंबित आहे आणि त्यामुळं होतंय काय की एवढी मोठी या ठिकाणी कर्ज 200-200, 300-300, 400-400 कोटी एकाच कारखान्याला देणं किंवा एका संस्थेला, एकाच बँकेनं देणं मंत्री महोदय अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे। कारण आज दरेकर साहेब, आपणही एक मुंबई बँक चालवतो, जे बँक चालवणारी या ठिकाणी चांगल्या बँका चालवणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे किंवा खालच्या वरच्या सभागृहामध्ये आज मंत्री महोदय माझी नम्रतेची विनंती आहे, त्या सहकाराचं हे विधेयक पास करत असताना मला आपल्याला विनंती करायची, कुठल्याही एका सहकारी बँकेने मोठं कर्ज एक 25-50 कोटीचं एक मर्यादा द्या। 4-4, 5-5 बँकांनी एकत्र येऊन एखाद्या कारखाने उभा राहिले पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही, दूध संघ उभारले पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही, सूतगिरण्या शेतकऱ्यांकरता उभारल्या पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही। परंतु जर बँकेनं 200, 300, 400 कोटी कर्ज एकाच कारखान्याला दिलं आणि त्या जर कारखान्याच्या चेअरमनने आणि संचालक मंडळाने जर ते डुबवलं तर बँक किती अडचणीत येते त्याचं उदाहरण मी स्वतः पाहिलेलं आहे। आणि ह्याकरता 16 वर्ष सातत्यानं कोर्ट कचेरी, 78ची 88 इन्क्वायरी, या सगळ्या गोष्टीतनं या ठिकाणी गेलेलं आहे। त्याकरता माझी विनंती राहील की ह्या कायद्यामध्ये ज्यांनी अपार केलेला आहे, आता DCC बँका असतील किंवा सोसायटी, आता सोसायट्याचं जर पाहिलं तर त्याच्यावरती बाजार समिती अवलंबून आहेत, त्यावरती जिल्हा बँका अवलंबून आहेत आणि ह्यामध्ये किती जरी अपार केला आणि काय जरी केला तर 17-60 पाळवाट आहेत। मला तर वाटत नाही की या सहकारामध्ये अपार केलाय आणि कुणाला 2-5 वर्षाची शिक्षा झाली असा या ठिकाणी विषय नाही। तर आज आपण हे जे 54चं सहकार विधेयक, सुधारणा विधेयक आणताय त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो, कारण या ठिकाणी सहकार चळवळ जिवंत राहिली पाहिजे। त्यामुळं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित शहा साहेबांनी सुद्धा केंद्रामध्ये सहकार खातं निर्माण केलं गेलं आणि सहकार खात्याच्या माध्यमातून थेट ग्रामीण भागामध्ये गट सचिवापर्यंत त्या ठिकाणी त्या सोसायटीला ताकद देण्याच्या बाबतीमध्ये नियोजन केलं आहे।
आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री यांनीही त्या बाबतीमध्ये सकारात्मक असे काही विषय त्या ठिकाणी घेतलेले आहेत सहकार मंत्री महोदय। तर माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे की जो उतार्यावरचा शेतकरी आहे त्याला अर्ज करण्याची गरज पडता कामा नये। जी त्या ठिकाणी शेतकरी महिला आपण काल विधेयक हे केलं त्याचं नाव असेल तर थेट त्यांना सभासद, आता आपण सगळीच शेतकऱ्याची मुलं म्हणून मिळतो, मग त्याला सभासद होण्यासाठी अर्ज का करावा लागतो ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। दुसरा मुद्दा, ज्या शेतकऱ्याच्या लक्ष्मी असलेल्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये जर एवढा अफरातफरीचा विषय होत असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये आपण काय कडक शिक्षेची तरतूद करणार आहे हा एक विषय महत्वाचा आहे। नाहीतर आज 5 वर्षांना निवडणूक होत्यात, कोणतर 200-300 कोटी कर्ज घेतंय, परत दुसरी बॉडी येते आणि अशा पद्धतीनं जर असं चाललं गेलं तर आज मला सांगा आपल्या राज्यातल्या किती बँका नफ्यामध्ये आहेत, किती बँकांनी डिव्हिडंड दिलेला आहे। आणि आज ह्या बँका चालू होत असताना मी आता सांगितलं की होडाचड म्हणून साखर कारखान्यांना कर्ज घेतलं जाते, सूतगिरण्यांना कर्ज घेतलं जाते, त्याचबरोबर दूध संघाला कर्ज घेतलं जाते, काय कार्यक्षेत्राच्या बाहेर पण कर्ज त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दिलं जाते, काय मॉर्गेज कमी घेतलं जाते, त्या ठिकाणी मॉर्गेज सुद्धा चांगल्या पद्धतीनं घेणं गरजेचं आहे असं माझं मत आहे। त्याचबरोबर हा सहकार टिकण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा त्याकडे पाहणं गरजेचं आहे। कारण आज एखादी बँक बुडली तर अख्ख्या जिल्ह्यावरती परिणाम होतो। आज सोलापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून आता कुठेतर प्रशासकाच्या माध्यमातून थोडीफार बँक सुरळीत आली। आज दूध संघ सुद्धा सहकारी होता, सहकार मंत्री महोदय आपल्याला माहित आहे कमीत कमी 5 लाख लिटर दूध संकलन सोलापूर जिल्ह्याचं होतं, आता 1 लिटर सुद्धा दूध संकलन त्या ठिकाणी होत नाही। हे सहकाराचं जी मगाच मी सांगितलं की जुन्या जाणत्या माणसांनी पैशाची कमतरता होती म्हणून असंख्य सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित येऊन स्वतःच्या जमिनी घाण ठेवून त्या ठिकाणी सहकाराची निर्मिती केली आणि ह्याचा परत राजकीय अड्डा म्हणून वापर होऊ लागलेला आहे। माझं एवढंच म्हणणं आहे या विधेयकाच्या माध्यमातून आपण अशी तरतूद करा की जर अपराध झाला तर त्याच्यावरती कमीत कमी 10 वर्षाची शिक्षा आणि ताबडतोब जसं फास्ट कोर्ट आहेत तशा पद्धतीचा काही निर्णय होणार आहे का या बाबतीमध्ये सुद्धा या विधेयकामध्ये सुधारणा व्हावी। नाहीतर उठसूट कुणीही सोसायटीच्या माध्यमातून जाईल, कारण त्या ठिकाणी वेळोवेळी शासनानं मदत केली, आता कर्जमाफी मिळाली म्हणून काय काय बँका सुस्थितीत आहेत आणि अशा पद्धतीनं चुकीचं त्या ठिकाणी होतंय। त्यामुळं जी सहकारातल्या बँका आहेत, ज्या शेतकऱ्याच्या हक्काच्या बँका आहेत त्या बँका अडचणीत असल्यामुळं आपल्याला दुसऱ्या बँकाकडे पाहावं लागतं। आज दुसऱ्या बँकाकडे जर पाहायचं म्हणलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी कुठला व्यवसाय करायचा जर त्या ठिकाणी विचार मनामध्ये आणला तर त्या ठिकाणी त्याला कर्ज दिलं जात नाही। आता एखाद्याला कुठं किराणा दुकान टाकायचंय, एखाद्याला कुठं मशिनरीचं दुकान टाकायचंय तर त्याला सांगितलं त्याच्याकडे मॉर्गेजला काय नसतं, खेड्यामध्ये एखादं 500-1000 स्क्वेअर फूटचं घर असतंय, त्याचं प्रॉपर्टी कार्ड नसतंय, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याची जर 2-5 एकर जमीन मॉर्गेज घ्या म्हणलं तर बँका, सहकारी बँका त्या ठिकाणी सांगतात आम्हाला जमीन त्या ठिकाणी जप्त करता येत नाही, जमिनीवरती कारवाई करता येत नाही, जमिनीचा लिलाव करता येत नाही, म्हणून त्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी इतर बँकांच्या माध्यमातून कर्ज दिलं। मग त्यांनी नेमकं जायचं कुठं? त्याचबरोबर नॅशनल बँकांचे मॅनेजर आपल्याला माहित आहे, शाखा अधिकारी सगळे देशातून कुठल्याही राज्यातले आलेले असतात। आपल्या शेतकऱ्यांना असंख्य वेळेस बघतो, आता कितीतरी वेळेस भांडण झालं किंवा शेतकऱ्यांनी बँकामध्ये मोडतोड केली, त्या ठिकाणी जर ते कर्ज मागायला गेले त्यांना चांगल्या पद्धतीची वागणूक दिली जात नाही। म्हणून ज्या जुन्या जाणत्या माणसांनी सहकाराची निर्मिती केली आणि जो उद्देश होता तो सफल होण्याच्या दृष्टिकोनातून कुणीही त्या ठिकाणी अपहार करू नये याकरता कडक कायदा होणं गरजेचं आहे। आणि दुसरा मुद्दा, एवढी दुरुस्ती करा की अर्ज देणं वगैरे हा विषयच होऊ शकत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, ज्यांचं उतार्यावरती नाव आहे त्यांचं सभासद म्हणून नाव यावं अशी या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि या विधेयकाला माझं समर्थन।